आहे ना, प्री स्कूलमधून यांच्या शाळेतून मला भरपूर 150 महिलांपर्यंत मी पोचले, सगळ्या महिलांपर्यंत सेल्फी पोचू शकले. मी थोडंसं सरांना आणि मॅमना सांगेन की त्यांचा अनुभव कसा होता, की त्यांनी जी संधी दिली ते तर आहेच, ग्रेटफुल आहे ईश्वरांची मी. पण त्यांनी आता स्वतः मेडिटेशन केलं, त्यांना कसं फील झालं आपण जाणून घेऊ. खूपच छान वाटलं. खरं म्हणजे आजकाल आपण बघतो की आपण स्वतःकडं बघायलाच वेळ नसतो आपल्याला, कारण की आजूबाजूला एक काही वेगवान चाललेल्या सगळ्या गोष्टी, आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आपल्याला स्वतःला जाण्याचं संधी या माध्यमातून आज मिळाली आणि खूप छान वाटलं. आणि अशाच प्रकारचे उपक्रम हे सातत्याने जर होत राहिले तर नक्कीच आपल्याला बऱ्याचशा गोष्टींवरती आपल्याला सोल्युशन मिळू शकतं, हे आज जाणवलं या माध्यमातून. आणि मी मनीषा पाटील मॅडमचं फार आभारी आहे की अशा प्रकारचा उपक्रम ऑसम किड्स शाळेमध्ये तुम्ही घेतलात. आणि हे असे चांगले उपक्रम जास्तीत जास्त आम्ही प्रमोट करतच असतो, कारण की लोकांना कुठे ना कुठेतरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिपक्वता कुठेतरी येण्याच्या दृष्टिकोनातून एक छोटासा आपल्याकडून प्रयत्न झाला आणि त्यातून जर काही लोकांचं आयुष्य जर चांगलं झालं तर फारच आपल्याला आनंद वाटेल त्याचा, आणि त्यात तसंच पद्धतीने आपण त्यांना सपोर्ट करतो या बाबतीत. न जाणतेपणे आपण कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसच्या खाली असतो, आणि जेव्हा असं आपण मेडिटेशन करतो, मी स्वतः पर्सनली असं व्हिडिओ लावून वगैरे बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता. आपल्या स्कूलच्या शांती मॅडमने मला बऱ्याच वेळा सांगितलं असं करो मॅडम, ऐसा करो, होत आहे, पण माझं कधी झालं नव्हतं ते मेडिटेशन. पण मॅडम बरोबर मी आत्ता 3rd टाईम केलं. फर्स्ट टाईम नव्हतं माहिती, तेव्हा तब्येत नव्हती बरी, पण सेकंड टाईम माझं खूप चांगलं झालं. आणि आज तर अगदी म्हणजे केदारनाथला मी होते, आणि असंच मला ते फील आलं, अगदी तिथली थंड हवा वगैरे सुद्धा लागत होती, असं फील आलं, एकदम खूप छान वाटलं. आणि आपण आत्तापर्यंत आपल्या ज्युनियर सिनियरच्या पॅरेंट्सपर्यंत पोचलेलो आहे. जूनमध्ये आपण नर्सरी प्ले ग्रुपच्या पॅरेंट्सपर्यंत पण पोचवायचा प्रयत्न करू, कारण की हा खूप एक चांगला उपक्रम आहे की आजकाल आपण अंडर स्ट्रेस असतो, मग त्यातूनच खूप चुकीच्या गोष्टींकडे माणूस झुकला जातो. तर त्या दृष्टीनं त्यातून आपण काही जणांना जर चांगल्या माध्यमात ओढू शकलो किंवा चांगलं माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर आम्हालाही आनंद आहे. आणि मनीषा पाटील मॅडमच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय ह्या गोष्टी, ह्यात आम्ही धन्यता मानतो. आणि मॅडमचे मी आभार मानते की त्यांनी टीचरांसाठी परत एक सेशन अरेंज केला. खूप खूप आभार मानते. ऑसम किड्स प्री स्कूल सेक्टर 8 कामोठे इथे आपले स्कूल आहे, आणि इथे आपण अशाच प्रकारचं ज्युनियर सिनियरच्या मुलांसाठी सुद्धा प्लॅनिंग आहे मॅडमचं. बघू कसं यशस्वी होतोय. आत्ता सध्या तरी पॅरेंट्सपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे.